ए काय आणलंय ते अरे? अरे साप आहे. अरे लोक घाबरतील ना. जाऊ दे मरू दे, घाबरू दे, आपल्याला काय करायचं. मग तू घाबरायलाच आणलं त्यांना. मग पण भारी का नाही? हो भारी हो. ये बाय हो दे एक मिनिट. येडा बिंबीच पाणी तोंडात आलत. माझ्या संग लढतो काय पुष्काळे हायचं भोट कार तोंड्या कुत्रे मला घाबरतो काय? तुला काय वाटलं जाल्या घाबरत? जाल्या घाबरत नसत. अरे जाल्या तुला कसं काय घाबरन? अरे तुला गारा गारा बिंगीत होत जाल्या. अरे तुझ्यासारखे ना भले भले मोठाले एवढाले उतलं उतलं धप्पा धप्पा चला सर थांब तू तास थांब. हल्ला ना भाऊ हल्ला ना तर तुला ना दांडीन थांब दांडा बघतो मी माझ्या ना तिला बरे. अरे होय ना सर. अरे नकली त्यो. नकली दाबारला पण तो कस काय नकली? जत्रेतून आणलाय. आधी सांगायचं ना नकली पुष्काळ्या. हा नेक मला कळत नाही का? आपण मा साप दे ना. चल नेक चल चल. अरे मला घाबरतोय नकलीन भिकलीन टकली. चल हसत काय ते? अरे नकली दे लावराचा बावळटा अय मेला असतो ना मी. तू मेला असता मग मला काय साप येतो. साप येतो मग मांगो काय टाकला माय. अरे मी बिल घारलं होतं श्यामे त्या डिग्याने माझ्या खांद्यात टाकला. तुला काय सांगू भाऊ आयसीत गेलेलो मी माग आलोय परत. अरे बावटा पण तुला माहिती खोटा आहे. मला माहिती होता खोटा आहे तो. हा जीव गेला असता मग बावलट काय उभी उभी रे. मग हे श्यामे मी नात आहे ना ऐकायला आपल्या लोकांना मग कसा घाबरतो. कशाला कुठं नाही करतो तू हे एखादं उकडून याड्या. कस काय उखडन मग सापाला भिवून या नकली बस तू काय करतोय. अरे तुला माहितीये नकली पण लोकांना थोडीच माहितीये. तुला काय करायची तू येतो का माझ्यासोबत? तू आहे ना लयच बावट आहे. चल फक्त बघत राहा. हा मुतला नाही ना? नाही पेंटीत म्हणलं. तू ही पिवळी झाली असेल. चल कुठे गेल ते आबा? दर्शन घेतलं चाललं आपलं. आणि हे काय पाळला काय 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 गाड्यात गायत काय आबा. नकली आहे झालं सांगा आम्हाला. हे पुचका आहे टुक्का आहे. एवढा काय मी मेला असतो आता माझा बाय पण झालं ना कोण टाका. ये झाल्याने आणलं. आबा मी पाहिलं का मला टाकते मला हानचा मग आपण मग जाऊ दे लेकरू आबा आबा जाऊ द्या. उकरण खरं एखादं म्हातारा बायपास झालेलं आहे त्याच येडं खुरचल. वो काढलं तर नाही ना मग काय उकड्याची वाट पाहिजे की एखाद्याची. तुला लागायला खायला भेटत नाही. झाले तू कुठं नको राहू तू हे का येड्या काय तू आता आबा एवढा मोठा हिवाळा ना माझ्या काळजाचं पाणी झालं माहितीये का? कोणाच्या माझ्या फाडू काय का तुला भावट राव तुला तुझा आहे भाऊ काय कुठं नाही करतो मी नाही तुझ्या सोबत जा.
नको येऊ ठोसक्या. पळ. काय म्हटलं लाल. ओ साधा भाऊ हा अहो थांबा. हत्तीवानी माणसं दिसाना का काय तुम्हाला? अय झोराळा काय तो हत्तीवणी समजितो का तुला? मग कुठं चालली? चाललो बाजाराला. बाजाराला? हा पिशीत काय घेऊन चालली पिशीत बाजाराला? घेऊन नाही चाललं, मग पिशीत आणणार रे चिकन मटन मासे अंडे. असो काय? अरे नॉन व्हेज खात असतो भाऊ आम्ही. साप पासून चालू गेला खायला तुम्ही? साप हा बावळा झाला काय? साप खात असतात काय? आपण त्या तिकडे चायना बिना तिकडे खातात, आपल्याकडे साप खातात का? अहो सगळ्या गावात बोबाटा झालाय साधा भाऊ. साप खायला लागलाय हे बघा. अरे मग पिशीत म्हणजे नकली नकली नकली. झाल्या हा? तुझ्या मोयला अरे गेलो होतो ना वर टिकून आलो ना खाली मी. मग गेला ना भाड्या मी बायकोला एकुलता केला तो साप पिशीत घातला होता का? मी नाही साधा भाऊ मी नाही. मला कोण आणता? दुपुटीचा डिगे नाही का हा त्यांनी मला दिलाय. डेपुटी असा डसून नाही मारायचा माणसं, असे घाबरून मेले पाहिजे. अटॅक म्हणजे पुरावा नाही. डेपुटीला सरपंच व्हायचे. कुठं आहे ती टाबर अर्ध्या फुटाचं? टाबराने दिला नागाकड साप. हा मग नाग पिसा नाग कसा आहे मग मी? हा दूध प्याला तू ती तांबा आंब्याची पेंटर वली केली मी. माहित पण येतो का काय आता? नको हिला कुठे येते हा? डेपुटी टाबर कुठे आहे? हे खाल्ले आले कडे गेले चला. चल त्याच्या माईला त्याचे. अरे जीव तुझा एवढा त्याचा आपण नुसता फुटकारा मारला ना खऱ्या तर उडून जाशील 1.5 फूट. आणि माणसाकडे देतोय ह्या नालायकाकडे बेवड्याकडे दिला. अरे माणसं जाते नाही अटॅकने उखडून. साधा भाऊ हा हे साप आहे ना त्याची हाईट एवढाची रातच्याला लोंब कळतो का काय त्याला बांधून बघा. नाही त्याच्या लोम कळतो का तुझ्या यालाच बांधून लोम कळू तुला ती समजाना. तू तो बोलू नको झाल्या तो आता माझ्या पर्याच्या मी येणार नाही मग. तू 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 साप मला नाही इकडे का- चाल सरपंच डेपुटी चला बघतो माहिती काय आहे, रामुशा वतनदार घराण्याचं रे, वतनदार घराण्याचा लागला असताना फोटो लय उधामाधा केला रे तुम्ही. हा का रे भाग मालक कसा आहे घरी? आज आहे ना तो मालकाचा बीपी वाढीतो. तू तू जाऊ नको ओक्यात. चल चल पुढे चल. अयो अरे काय जास्त आहे चेष्टा आहे या देवट्याला विचारायचं ना. लांब कर ना ते लांब कर ना चावण ते. नकली नकली. अरे काय चालू केलं तुम्ही सदा भाऊ? मग उखडला असतो ना मी. मला बीपीचा त्रास आहे राव. हा तुम्ही उखाडले असते घर फार ही झालं असतं मोकळं. गावातले 6 माणसं आहेत ना लाईनी जाळावं लागले असते. मी तर फार दरवाजा वाजून आलो खाली. अरे झालंय काय पण मग अंगूर करून चाप टाकतो. तुम्हाला कशाला घाबरीता? हे तुमच्या आळपण्यानी साप आहे ना ह्या नागाकडे दिला. ह्यो कोणाच्या पिशीत सोडितोय, कोणाच्या गळ्यात अडकितोय, कोणाच्या तोंडावर सोडितोय. तुमचा प्लॅन होता. इकडे ते साप बघू नकली साप आहे काय? आणि तो येणे घेतला होता का? कशाला खोटाने करतो हा? मला सांग आता माझ्या जीव एवढं आलं तर मला बीपी वाढायची बारी मेलो असतो मी. लोकांना तुला कोणी काय परत जत्रात घेतला ना साप येतो. मी तरी म्हणतोय काय तरी लपितोय कालच्या धरून मला बघून आणि साप लपितोय तू. नशीब त्यातोय मालकी त्याच्या तिथं नाही सोडला नाही ती ना तोंड झोडून रळती असती. तिला तर लय घाबरती ती. आणि कोणाला घाबरेल तो गावात? यांनी नाही घाबरवत. मला घाबरेल माझा पाटा फाटला काड्यानी. मी बरं झालं
तू घाबरशील वय अरे तू गेला असताना त्या गावात 5 बोकड्याची जत्रा केली असती, तू राहिला कशाला? आईले नकली आहे पण माणसाला याच्यावर नाव डरे आता ये. बरं मी काय म्हणतो दात काढी ती. हे अजून दात काढी. हा ना, हा ना, हा ना. दात नाही, लई काढी, चव घातली बाई. बारीक, बारीक. अख्ख्या गावात चव घातली. तू दुसरं काही घेता नाही आलं कशाला ठेवी पिचित नरा साप साप घ्या. जाळून टाकायचं. सरपणा नाही रबरी जाळून साप हे टाका. पहिला जाळून टाक, हा नाही तरी एखादे जाईन याच्या पायी. अरे दादा तुला लक्ष झालं का म्हाताऱ्या माणसाला वगैरे कोणा चाष्टा करायला जाशील उकडं नाही एखादं म्हातारा मारून आपलं येईन आपत दवाखान्यात घालायला पैसे आहे का लोकांना आपल्याला बायपास करशील लोकांचे. फोटो नाही ताला देवाचा देवीचा साप घेऊन आला. अरे पहिला साप होता ना घरात तुमच्या, ह्यो कशाला आणला? बघितलं का काय नाग काय म्हणतोय दुसऱ्या लोकांना अख्खा नाग गावातला नाग आहे वतनदार घराण्याचा नाग आहे ह्यो. आमच्या पिशी सोडायला बरं वाटलं, तुमच्या अंगावर आल्यावर बरं वाटलं तुम्हाला. हे घे आणि पहिलं जाऊन तिकडे बांधूर जाळू जा. जाऊ नका माया देणार. जा तू ते परत घाबरून येऊ आणि मी माफी मागवतो याच्या वतीनं चुकला मागला मा असं ना माफ करा आणि तुम्ही आता निघा आम्हाला काम करू द्या आता. एवढं नका रोबात बोल, आमच्या काही डोंगर वावर नाहीत, आमच्याकडे बी कांदा आहे, शिस्तीत जा, बोलायचं. जा, निघा निघा मला निघा लय आणलंय, जा. तुम्ही जा. होय. हे पोर माया जीव सोडून गेलाय, ते मेल्या शेताचं नाही, घरातलं नाही, कोणी पाहायला नाही, कोणाला काही घेणं नाही. आपलं मरण झालं बा त्याच्या आईला वायरी याला काही कळा ना कवर एकट्याने करायचं राव, कोणाला काही घेणं नाही हो त्याच्या आईला. अरे काय अरे घ्या सगळं शेताचं पाहायचं, घरातलं पाहायचं, लाईटीचं पाहायचं, संडास तुमलं पाणी काय काच फुटली तरी मॅच पाहिजे. किती कष्ट करायचे राव, लोकांना काही घेणं नाही राव त्याचं कोणाला. अरे पण काय मला काही तेवढीच मदत करायचं काम नाही, घरातले काम असते, सांग लोकांना जरा. हा लोकाला सांग का म्हणतो तो सगळं दिघ्या तुला खोटं नाही सांगू दिघ्या, मी तुला कान फाडत देईन एखादी. ते म्हणते आपण तिथं शिवाय नाही ठीक आहे. अरे दुसऱ्याचे लोक आहे ना, दुसऱ्याचे माणसं वायरमन बोलवतात लाईटीचं काम करायला. लोकांना सांग जरा बोलवा माणसांना, वायरीचं काम करून घ्यावा. त्याला आयुष्य गेलं भाऊ, कष्ट करू करू ते पोरग तिकडं आणि सगळं माझ्या माझ्याव कोणाला काही नाही भाऊ. तुम्ही मेले तरी कोणाला काही घ्यायला नाही तिचं, लोकांचं काय असतं ते रे ऐकतं सगळं. सांग जरा, मीला काय तिथं गोटे खेळायला नाही गेला, काम करायलाच गेला. कान फाडत देईन, तू नीट सांग समजून. दिघे सांगून ठेव, म्हणून जमत नसेल ना तर त्या वायरमनला बोलून करून घ्या. ए त्यांना सांग काय करायचं ते माझं मी पाहिजे, मला काय कोणी सांगायची गरज नाही. अरे पंखा नसलं मला झोपच यायची नाही, सांग त्यांना जरा. अरे वायर बंद नाही काय नाही, माझे पैसे नाही उतू चालले इथं, खंदीला झोपा म्हणा. किती पैसे लागतात सांग त्यांना, किती पैसे लागतात म्हणा. तू दिघ्या तू डोकं नको खाऊ, पैसे नाही काय नाही. अरे पूर्वीची लोक कोपऱ्यात झोपायचे, चिमणीवर झोपायचे, आता खंदिलात काय फाशी आली, पैसे नाही काय नाही उतू चालले कोणाच्या हा तिकडं खंदिला झोपा म्हणा. सांगून ठेव, मला अंधारात झोप येत नाही, पंख्याशिवाय तर येतच नाही म्हणा. तू जा ठीक आहे तिकडे झोपा नाही झोप खंदिला झोप नाही तर तिकडं काही कर, काय सांगायला कोणी मला पाहत माझं बी पाहिलं जात मारली भाऊ तुमच्या हा तू बाहेर. म्हातारी गेली काय नुगड्या, तिची बचत करीतो. म्हातारे काय चाललंय, येत आहे खेळत का काय म्हातारे नाही. चिटकलं वाटत, आता मी काय करू. केवढी हल्लो तो काय गेला ना बाबा. हाव चिटकले होते की तुम्ही तिथं. अरे हात गेला ना केवढे हल्ली ती काठी माझ्या होतो. पण मी म्हणते कशाला जीवाशी खेळायचं, वायरमनला बोलवा सांगितलं होतं ना. अयो आता हात दवाखान्यात, आता दवाखान्यात मला. खाली बसा. काय श्याम सुंदर या अण्णा या. काय बसला का निवांत. मला वाटलं तुम्ही काय गावात यायचे नाही 10-12 दिवस. कावर पण लागलं ना जणू. हा किरकोळ त्या काय झालं रे त्या दिवशी त्या पायरीहून वाट्यावर चढताना पाय घसरला ना, बर थोडस लागलं किरकोळ. पायरी येऊन वाटेव, पायरी येऊन वाटेव कसं काय पडले, पण तुम्ही खाली पडायला पाहिजे होती. हे होतं कधी कधी असं आहे वय. बर बर, कुठे लागला अजून पाईप. पाईप अरे पडो हाताला पाईप. हा मग तर लागू शकतं ना, नडगीला वगैरे लागले कुठं का, पाठीव बिठीव मारे काही. तुला काय म्हणायचंय काय तुला.
म्हणायचं काय त्याच्यात? अरे मी पायरीहून वाटत पण तू हे पायी पण अण्णा खरं सांगा हा? सगळ्या गावाला कळलंय आणि तुम्ही सांगा आता पायरीहून पडलो मी काही उगा आपलं काय काय कळलं गावाला काय कळलं? आता काय माझ्या तोंडून ऐकायचं का तुम्हाला आता? ते मी पडलो म्हणतो तू तो म्हणतोय पायी अहो, पण. खरं सांगा आता तरी कुठं कुठं आणलंय पाय पाणी तुम्हाला? कोणी आणलं गावातले लोक आणतील का तुम्हाला? टापे कोण आणायची? मग नानी. म्हातारीची मला मग आणि तुला कोण म्हणलं? आणि ए अरे शंकर आहे पक्का आहे म्हातारीचा मार खाय येणार नाही काय कमाल आहे हो. असं ना बस. नुसतं आम्हाला सांगा बायका कशा धाकाट व्हायच्या हा? आणि कशाला म्हातारपणात मार घाललाय तुम्ही? नानी काय वाटायला पाहिजे तुम्हाला? ए श्यामे काही बोलू नको गाड्या तू राव तू काही काढायला लागला राव. मी म्हणतो वाट्यावरून त्याची पडो पाहिजे वाट्यावर तू लगेच मारण बायकोचा म्हातारीचा लागलं का बस काही काढी तो राव. बेकारी राव तू त्याजवळ बसायला नाही पाहिजे राव. मार खाल्लाय म्हाताऱ्याने. राम राम. काय साधा भाऊ बरं आहे का? हा काय तू म्हणता? हाताचं हा अरे साधा भाऊ काय झालं हा. ते वावरात गेलो ना हा. आणि त्या दिवशी पाय घासारला त्याला खत पांगायचंय ना पाय घासारला त्या पाटात पड उलसक लागला मुका मारे थोडा. आयला वावर शेवळलं काय ना तुमचं उन्हाळ्यात लोक वाळून गेले पण तुमचं रान शेवळ्याले घसरले काय त्याच्यावर? कमून असं कमून बोलायचं? अहो हे हाताच ऐका हाताचं लागलेलं म्हणून विचारितोय मी. ह्यो मार आहे ना मुक्का मार असतो वरून दिसत नाही पण आपण मात्र असा ठणूक देतो ना म्हणजे झोपच येऊन देत नाही. नाही मला नाही कळालं काही किरकोळ गोष्ट आहे तुम्ही जरा लांबीत पांगीत काय मला कळा ना काय कर. अण्णा साधा भाऊ ये मुंगी जरी वाटीत पाणी पिली तर कोणत्या मार्गाने तिच्या वारोळ्यात गेली याचा माग काढितो मी. इथं लय ओपन आहे. काय नाही किरकोळ मुक्का मारे म्हणल्यावर मला नाही वाटत जास्त काही तुम्ही म्हणतात तेवढं काय नाही भाऊ. अहो पण कशाने आणले? नाही साधं हाणलेलं नाही असं कमून विचारतं मला. असा कसा मार लागन? अहो आता वय झाले नाही करायचे म्हातारपणात बांधणे. हा आता खरं सांगायचं म्हणजे काही जखमा उघड्या नाही केलेल्याच बऱ्या आतून ठणका देतात. आहे थोडस किरकोळ आहे काय लई. कशाने मार कसला बसलाय तो? अहो वायर ते वायरने आणलं. अरे लय मार लागतो तो. वळ वळ कुठे उठलाय का अजून? असाच ऐक जरा तू दुसरंच गाडी जरा तुम्ही. अहो ते थोडस झालं किरकोळ मुक्का मारे एवढं काय नाही झालं. तुम्ही एवढं काही रंगवायची कारण नाही भाऊ. आणि मग तुम्ही म्हणले आता तुम्हीच म्हणले वायरनी. सदा भाऊ तुमचा स्वभाव आहे ना बेकाराची मोजायला किरकोळ आहे तरी रंगवलं. बेकार नाही खरं बोलायची आदत लागली लोकांना पटत नाही आजकाल. बरं वायरीने हाणना का पण एखादा दोन ठोक्यात एवढं नाही लागायचं. अरे एवढं गावभर तुमच्या पोत त्या श्याम पोत याच्या पोत हे आलं कसं काय कोणी सांगितलं काय कळा ना भाऊ. हे भाऊ साधा भाऊ डोकं नका खाऊ भाऊ किरकोळ आहे. अण्णा पण आम्ही विचार करीतो एवढं वय झालंय म्हातारी ह्या वयात एवढी तांबीस. 5-25 वर्षापूर्वी अण्णांनी काय काय खाल्लं असन आणि कसं कसं खाल्लं असन मला कल्पनेने काटा येतो अंगावर. भाऊ राम 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 राम. हे भाऊ नंबर झालो मला ना मग दुख माय सगळं हे भाऊ ताप नका करू भाऊ मला. आईला येत कोणाच गायला अण्णाच. चला अण्णा डेपुटी काय म्हणते? अण्णा तुम्ही तर चांगले गावात येतात. मला तर कळत लय जार झाले तुम्ही. मला कुठं काय झाड भरली? अरे मी व्यवस्थित आहे. आता माय तर उडत उडत कानावर आलतो बा. अण्णाला लय लागलंय अवघड आहे अण्णाचं. आणि दवाखान्यात नेलतन पट्ट्या करून आणल्यात. नाही अरे मला काही नाही काय मी अगदी व्यवस्थित आहे भाऊ. किरकोळ त्या हाताचं हे मुरगाळल्यासारखं थोडं बाकी काय काहीच नाही लांबदेव. मुरगाळला का अच्छा हाणलं होतं? म्हणजे तुला म्हणायचं काय नेमकं? अरे अण्णा तुम्हाला काय वाटतं का आमच्यापर्यंत येत नाही का? हा नामदेव तू बी रे असं जर ते श्याम्या तसा त्यो सरजू का काय त्यो काय सदू त्यो
ते तसं तर ते काय मला कळालं भाऊ माणूस तर मी व्यवस्थित राहू. अख्ख्या गावात माहीत झाले पार याच्यापर्यंत गेले मला याच्यातले ग्रामपंचायत मधले भाऊसाहेबापर्यंत गेले की तुम्हाला असं झालंय तसं झालं. गावात अख्ख्या गावात चर्चा आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. पण मला एक म्हणायचं, आतापर्यंत नाण्याचा स्वभाव मी बघत होतो, एवढा प्रेमळ स्वभाव होता, अचानक एवढी कस काय उचकली डायरेक्ट आण्या. हे अरे नामदेव तू काय बोलतो, तुला कळत आहे का? तू काय म्हणतो तुला समजत आहे का? म्हातारी हे चुकीचं बोलतोय बरं का तू. काय नाही योग बी तू या पुढे थोडं दाखवते भाऊ. काय खरं नाही भाऊ, तुम्हाला सोडू का? नको सोडू, काय नको. पाय पाय चांगले होते, मी जाईन भाऊ, पायावर जाईन मी, काय तर हातावर जाईन. पण तू चुकला बरं का नामदेवात. हे तू बघा हे भामे बाहेरी भामे तू पहिली बाहेरी ना. हे काय काय अगं तो काय साऱ्या गावात चव घालवली बा म्हातारीने म्हातारा हाणला मला तोंड काढायला जागा नाही. अगं काय कोणत्या जन्माचा सूड घेते तू? कोणाला सांगितलं मी? अगं साऱ्या गावात मी कोणत्या गल्लीत गेलो तो कोणाचं तेच काय झालं अण्णा आणि म्हातारीने कमवून आणलं. अगं ह्या वयात काय झालंय काय तुला? मला सांगा, 4 दिवस झाले मी घरातून बाहेर पडले का? दिवसभर या हाताची सेवा करून राहिले ना तुमच्या. अगं मला डेपोटी म्हणला, मला सदाभाऊ म्हणला, मला श्यामा म्हणला. त्या बाया येऊन बसते ती याची पारू का काय रूपात आली असं नाही ते ती पोर गाडी सुगंधा. तू कोणाजवळ तरी बोलली ह्या कानाची. अगं सारं गाव मला तोंड काढायला जागा नाही. तू का कबरी ती असं भामे? 4 दिवस झाले मी घरातच बसले आणि हाताला लेप लाव तेल लाव. कोणाला सांगेल कशी? सगळ्या गावात कोणी तोंड काढून द्यायला काय करावं कळा ना भाऊ कशासाठी आणि का करी तू? तुला काय आनंद? जीवाशी आलं होतं ना ते. जन्माचा सूड घेते तू भामे. बाबो काय कळा भाऊ आपल्याला. बरं काय झालं असतं मग मी कोणाकडे बघितलं असतं? काही सांगू नको, काही सांगू नको मला तू दिसू सुद्धा नको. पावतो डोकं गेला गाव फार. बरं चहा टाकू का? काय नको ते चहा नको मला. तू काय नको मला, चहा नको पाणी नको. चहा नको का? वायता घालला जायला गावभर बोभट केला राव सारा म्हातारा. काय म्हणते मी, चहा प्यायचा का नाही? नाही प्यायचा. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? डेपुटी जालू श्यामा हेच असतील ना? सगळ्यांनी सांगितलं मला, साऱ्या गावानी मला विचारलं अण्णा काय झालं? म्हातारीने कमवून आणलं. म्हातारीने कमवून आणलं? यायचं होतं ना म्हणा बघायला. खरं काय बघतेस मी, जातेस त्या तिघांचा बेद बघते आता चांगला जाऊ. आता बे प्रगती तू काही झालं का? तो केलं तो केलं बघते ना आता त्या तिघांकडे जाऊन. वा रे वा. मेले गाव पाणी नाही. काय चाललंय बोट लावायचं ऐकलं ना बारीक. काय पाणीदार गाव झालं म्हणलं डेपुटीमुळं. माझा दबाव होता म्हणून तर चाललंय पाणी गावात. सदा भाऊ तुम्हाला आज ओळखीत नाही मी. तुमची पापणी जरी वर झाली तरी कशासाठी वर झाली आम्हाला कळत. जरी तर आम्ही आता जरी विद्यमान असलो तुम्ही होते आधी. मी विरोधक काय करेल आम्हाला माहिती ना सगळं. आमच्या पापण्यावरच लक्ष ठेवा. नानी आल्या. काय नाही काय रे पोरं, त्या माझ्या म्हाताऱ्याला चिडी कामून लावलं तू? कोणी? तुम्हीच लावलं ना तिघांनी. काय ते म्हणत होते का डेप्युटी साधा भाऊ आणि श्यामा म्हणतात की म्हाताऱ्याला मी मारलं म्हणून. नानी आम्ही नाही म्हणलो असं. मग कोण म्हणलं? अण्णा म्हणले की नानीने मला मारलं पायपानी. अण्णा म्हणले भया म्हातारा बरंच दिसतंय मग आमचं. नानी मारलं खरंच? हा मारलं मग पायपानी मारलं. कशाला मारायचं? आता या म्हातारापणाला शोभन का अण्णाला? अण्णाचा जीव किती नका तारा देऊ आता अण्णाला. म्या का मारलं हे विचारलं का तुम्ही? अहो पण किती जरी आता म्हातारपणा जातो एका आमचे नवऱ्या बायकोचे भांडण नाही का? पण आम्हा बायकून नाही पायपानी आणले कधी घरात सुद्धा नाही. त्या म्हाताऱ्याच्या शब्दाच्या बाहेर नाही मी. त्या म्हातारा चिटकलं असतं, त्या वायरल चिटकलंच होतं. आणि मग मी गेले काय करावं सुधराना घेतला पाय पण त्या हाणला हातावर. मग असं झालं वय. अहो हात कामाला लागला असताना. म्हातारा साऱ्या गावात बोबाटा करते भामीनं मला पाईप टाकले, भामीनं मला पाईप टाकले. हे बरोबर आहे. पायपानीच हाणलं म्हणले ते. अहो म्हातारा चिटकलं असतं. आहे ना पण कस काय चिटकले अण्णा त्याला? तरी म्हणलं म्हातारा माझी गंमत करत होतं. हा पण ते आता म्हणे मी चिटकलो मी मारल्यावर तर हात निघला बाजूला त्यांचा. कशाचं म्हातारा चाष्टा करते म्हातारा बरोबर. आता अण्णांनी चाष्टा करायचं वय आहे का अण्णाचं? नानीने केलं ते बरोबर केलं. पायपाने आणलं पाहिजे. हा तर मग मी पायपाने हाणलं तेव्हा तो हात त्या वायरापासून बाजूला गेला असतं म्हातारा. अण्णा म्हणत होते नानीचा जीवच नाही माझ्यावर राहिला आता. तुला सांग का श्यामा, तो पैसे असं म्हणले मग
तू सांग का नानीच्या जागेवर तर दुसरी बाई असते ना ही म्हातारा टिकलीच नसती. खरंय खरंय बरं म्हातारा काही. साध्या खोडी नाहीतर पनीर ती तमाशीची मंजुळा बरं. हा. त्याच्यानंतर जाऊ दे काय सांगायचं पण ते आता बोलायचं नाही. विचार करा ह्या वयात हानीन होय मी म्हाताऱ्याला खरं खरं नाही नाही पण आता काय आता एखाद्या इतके रागा 50 रागा वर्ष व्हायचा की संसार माणूस करते ना त्या माणसाबरोबर. हे बरोबर नाही पण बोबाटा म्हाताऱ्याने असं नाही करायचं. खोटं खोटं अन्न तुला सांगतो आता शामराव तुला तुझी बायको एवढी हानती हाय बोबाटा कधी नाही अजिबात नाही मी कधीच गावातून नाही. म्हणला म्हणलं. बरं मला सांगा आहे बोबाटा कधी माझं लक्ष नसतं गेलं ते म्हातारा केवढा चिटकून राहिलं असतं तर गेलं काय असतं म्हणले का नाही? डेपुटी तुम्ही मला कळलं नाही. काही नाही जाल्याची बायको म्हणलं इतकी जाल्यावर बोकांडी बसू हानती. हा. सांगितलंय कोणला नाही, तुझ्या डोक्यात आलं तुला तुझी बायको हानी का भाऊ नाही. बघितलं ना तुझी बायको तर हा. थार कापत किती थार कापत ते जाल्याचं राहू द्या आणि तुमचं राहू द्या म्हाताऱ्याने सांगितलं ना मी हा, अन्न म्हणला. आम्ही म्हणले म्हणून सांगू नका नाही तर म्हातारं परत नाही आमच्याकडे येईल. तुमचं नाव नाही सांगत पण आता म्हाताऱ्याचा भेद बघते. आणि नानी ती म्हाताऱ्याच्या हाताचं आहे ना ते जरा असं थोडं ते अंगाच्या कातड्याच्या रंगाचं बँडेज लावा ती पांढर कोणी विचारित कोणी साधा भामीने भाऊ. आणलं भामीने आणलं म्हातारं साधा चॅप्टर नाही ते पंचा बांधलाय त्याला आत्तर मारलाय असं करतो असं साधा करा भाऊ रोज त्याला लेप लावते त्याला नी त्या हाताला मालिश करते म्हणून तर ते नीट झालं ना जरा आता. लेपाचा वास आहे होय ते मी म्हणलं आत्तर मारलंय. बरं, आता हाणलं जरी बी ना तुम्ही जाऊन तर पाठीवा ना हाता बितो नका बया. श्यामा, नानी अरे तशी मी आहे का? हाणत नाही बाबा नाही, म्हाताऱ्याला. आता म्हणले मी पाहते म्हाताऱ्याकडे म्हणून म्हणले परत. पाहते म्हणजे म्हाताऱ्याने सांगितलं ना मी मारलं म्हणून म्हाताऱ्याचा भेद बघते. ऐका बघा असं कोंडानी रे तू शब्दाशा नको घेत जाऊ बरं, मी आता जाते म्हाताऱ्याकडं. आमचं नाव सांगू नका नाही बोबाटा सांगत करू नका. तुमचं नाव. चार चौघात आमच्यात म्हातारं बया, बसतं. काय म्हातारं आहे, अवघड माझं. नाही, करायला नव्हतं पाहिजे असं आणलं अख्खा गाव भर बाबा आणलं भामीने आणलं भामीने असं कुठं असतं. 50 अहो, वर्ष पण झाले ना नशीब राहते. नानीच्या हातात पाईप आला जर एखाद धनपूस आला असतं तर कार्यक्रमच झाला असता यांचं नाव काय ऐकत बसतो म्हाताऱ्याला जरा बोल आता हा जाते आणि सांगते नाही सांगत तुमचं नाव. हा, जाते आमचं नाव म्हाताऱ्याकडं. तेवढं सांगू नाही नाही का हो सगळ्या गावात बोबाटा केला नानीनी मला हाणलं म्हणून. कोणी तुम्हीच केला ना बोबाटा. मी कोणला म्हणलो डेपुटी श्यामा सदाभाऊ सगळ्यांना सांगितलं ना तुम्ही. कधी मारलं मी तुम्हाला? मी म्हणलो मी म्हणलं होतं ना ते पोरं असं करायचे नाही म्हणून चांगलेत. ए, अगं तू तापली कुठं कोणाला काय म्हणलो मी अहो तुम्ही साऱ्या गावात सांगितलं ना की नानीने मला हाणलं म्हातारीने हाणलं. अगं भामे तो केला बोबाट सगळ्या गावात आ, काय काय बोलतो? माझ्या अवकाश काय ढकली ती राव अहो मी कशाला सांगितलं मला सांगत होते ते की अण्णांनीच आम्हाला सांगितलं म्हणून. अगं मला समजलं तो केलाय हा उद्योग तो गोंधळ घातलाय अहो, कोणचे पोर तुला म्हणले मी मारलं तर मी सांगन का लोकाला मी म्हाताऱ्याला मारलं म्हणून. चाल त्यांच्या गटाला विचार कशाला भांडता? अरे भामट्या हो मी का म्हणलो रे तुम्हाला हे म्हाताडी माग लागली कोण म्हणलं आम्ही तुम्ही म्हणले म्हणून. तू काय म्हणते का काय म्हणते म्हणजे तुम्ही सांगितलं ना त्यांना म्हातारीने हाणलं म्हणून ते आले ना. अगं मी केव्हा म्हणलो यांना तू कायच्या काय बी काय खरं नाही आता. बर आता काय झालंय नानीने नाही सांगितलं आम्हाला आणि अण्णा बी आम्हाला नाही म्हणलं आम्ही तुमची मजा घेत होतो आम्हाला कोणी सांगितले तुम्हाला सांगतो आता खरं खोटं तर झालं पाहिजे आता बघ गंमत आता हे बरं आहे का राव परत कोणीतरी भांडणं लावली. हे बघा हे बघ व्हिडिओ येतो नानी हाणतानी तुम्हाला पाय पाणी इथं तुम्ही उभा येत अरे बापरे आता ह्यो काय गोंधळ झाला हा मग आता ह्यो व्हिडिओ आम्हाला पूर्व आम्ही तशी चेष्टा करतो का तुमची हा? डेपुटी कोणी काढला हा व्हिडिओ? नाही तो घोळ काय झाला तुला आता माहिती दोघांचीच का? अण्णा सगळ्या घरात गेलाय बया. पार लोक स्वयंपाक करताना बघा ते दारा काढताना बघा ते अण्णाला नानीने हाणलं, अण्णाला नानीने हाणलं. मी ए कापून बाबा मारलं, आता कमून बीपी वाढतो त्यांचा दादा भाऊ बीपी वाढून नका घेऊ काय नाही झालं कोणाला कळालं नाही त्या त्रास व्हायला लागला त्यांना ऐका काय झालंय आमच्या तिघाशी व्हिडिओ कोणीच पाहिलेला नाही. काय झालं तुमचे भांडणं चालू होते का त्या टायमाला बहुतेक ज्याला इथं कुठेतरी असं ज्याल्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ होता ज्याला पेलेला होता आणि माझ्याकडे दाखायला आला डेपुटी ह्या अण्णाला कशी नानी आणती ते मी म्हणलो तो कुठून काढलं रे म्हणला हे काही मी काढलं आणि मग मी त्या व्हिडिओ त्याच्याकडून माझ्या याच्यात घेतला डिलीट केलं त्याचा व्हिडिओ आणि आम्ही तिघांनी पाहिला तिघांच्या व्यतिरिक्त कोणीच पाहिलेलं नाही कोणी पाहिलेलं नाही झाकली मूठ सवय अहो, लागायची. साधा भाऊ गंमत करायला गेलो म्हातारीची आमची भांडणं झाली ना मी वायर नीट करीत होतो म्हणून काय चिगाटलं म्हणून नाटक केलं ही म्हातारी आली बांबू घेऊन आणि इथं हाणला हातावर 2-3 ठोके त्या पायपाचे हायला तेव्हा तो इथं दिसला होता राव हा मग हे सांगायचं ना लोकांना. मला चालेल. अण्णा
अहो आता काही तरुण राहिले का गंमत करायचं वय आहे का वय अरे, काय झालं म्हातारी बोलत नाही ना मग म्हातारीला बोलते कसं करायचं यांनी काहीतरी केलं का म्हातारी बोलन तरीच म्हटलं असं नाही तर असं केलं म्हणजे म्हातारी बोलत. म्हातारा सोपं नाही पेटी उडलेले आहेत नाही करून गेले धोचा माल आला राव यो हे बघा. कुठे ते जाल्या कुठे झाल्या कधी सुद्धा ऐका ना म्हणाले. आणि हे बघा तुम्ही कसं आमच्या घरी आल्यानंतर आमच्या बायकाला चिंगून देता लक्ष ठेव जरा नामदेव बाहेर जातोय सदा भाऊच्या बायकोला म्हणता गाडी टाकून जाता गाडी टाकून जाता. गाडी इज्जती. आणि पण बाहेर आग नाही इज्जत आग असा भलावणा लागतो होतं थोडं चांगलं चालावं कुटुंब म्हणून थोडं लावून देतो पण आपल्या घरात घुसलो राहू हे आम्ही गंमत केली तुमची पण आता मी सांगितलं आम्हाला जालेनी कोणालाही बोलू नका आम्ही डिलीट केलाय व्हिडिओ इथे येड्या झाल्या आणि आता तुम्ही तुमची गंमत केली आमचा राग बनवू नका आम्ही लेकरासाठी तुमच्या येतो चला मला चहा आता, चल. चहा त्यांना आता म्हातारा म्हातारीचं हे झालं चला मी चहा पाहतो तुम्हाला थोडा घोट भर चहा पाच आणि गोडवा व्हिडिओ काढा मी नाही झाल्या या 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 काका